कारण अतिरिक्त मॅचेस उद्या आहेत, सेमीफायनल, फायनल आणि पूर्ण एक लॉट आपल्याला खेळवायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची. 9ची रिपोर्टिंग असेल आणि 9:30ला पहिला चेंडू खेळपट्टीवर पडला जाईल. चला अंपायर आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. आजच्या दिवसातील अंतिम सामना म्हणजेच क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट कलेर राजा राणी घोट. दोन्ही टीमचा विचार केला 2-2 सामने जिंकून पुढील फेरीमध्ये दाखल झालेत. म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये इथून जो संघ जिंकेल तो मात्र थेट सुपर संडे म्हणजेच सुपर 5 मध्ये दाखल होईल. म्हणजेच उद्या तुम्हाला तो संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये नेवाली पाडा संघाने बाजी मारली. दुसऱ्या दिवसामध्ये साक्षी 11 गावदेवी नारिवली टीम हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला. आणि तिसऱ्या दिवसामध्ये 40+ मॅचेस होत्या. असं वाटलं होतं वन साइड मॅचेस होतील, परंतु 40+ एकही मॅच वन साइड न होता सगळ्या चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळाले. आणि तिथे मात्र चॅलेंजर्स बेलवली 40+ संघाने बाजी मारली. आणि आज स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथा दिवस अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय. एक साईडला राजा राणी घोट आणि आई गावदेवी देवीचा पाडा या दोन टीम दरम्यान ही बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वेलकम बॅक तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी लवेश दिघे मराठी समालोचक आपलं सहर्ष स्वागत करतो. या मॅचमध्ये फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अतिथी मंचावर आमचे मान्यवर बसले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सीमारेषा बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया फिया सिचीस चषक 2025 या स्पर्धेमध्ये. देवीचा पाडा टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. कशा प्रकारे इथून गोलंदाजी राहील. जो संघ टॉस जिंकतोय ना तो संघ मात्र इथं निश्चितरित्या फिल्डिंग घेतोय. मागील मॅच मध्ये विचार केला राजाराणी घोट टॉस गमावला होता राजाराणी घोट टीमने आणि करवली टीमने प्रथम फिल्डिंग घेतली आणि घोट टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आणि घोट टीमने ते गोलंदाजीच्या जोरावरती धावा डिफेंड केल्या. चांगली गोलंदाजी फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चांगली गोलंदाजीला साथ हे सर्व काही पाहायला मिळालं आणि तिथून मात्र सामना जिंकत क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झाले राजाराणी घोट. देवीचा पाडा टीमचा देखील आजच्या दिवसामध्ये बोलबाला राहिलाय. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅच ऑन. हो पहिलाच बॉल कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खेळाडू आहेत. कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. फेकी चांगली राहिली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि रुपेश साळुंके अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बरासा बाहेर टाकायचा होता. कट केला परंतु बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फिल्डिंग चांगली राहिली. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळी देखील ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग आपला खेळाडू वन बाउन्स चेंडूची अडवणी करतील. चांगली फिल्डिंग. मागील मॅच मध्ये देवीच्या पाडाने बरेच चुका केल्या होत्या फिल्डिंग मधून आणि या मॅच मध्ये अद्याप तरी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना म्हणजेच 18 चेंडूचा खेळ आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये संध्याकाळच्या 17 मध्ये धावा कितपत काढतायत हे देखील पाहणं गरजेचं. रुपेश ऑन स्ट्राईक. हो स्लॉटमध्ये चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं संत गतीने धाव फलकावरती वाढत आहे. टोटल 2 धावा धाव फलकावरती 3 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर. आदरणीय गुरुराजी पोपी साहेबांचं शुभागमन होते. साहेबांना मी विनंती करतो की आपण अतिथी मंचावर
येऊन स्थान बनवायचं. यावेळी पहा इनसाइड आउटचा पटका सजवायचा होता आणि झेल ड्रॉप केलाय. मागील मॅचमध्ये बऱ्याच कॅचेस ड्रॉप केला देवीचा पाडा टीमने आणि आता देखील हा कॅच सोपा होता, त्याला अवघड बनवत हा कॅच ड्रॉप केला आणि जीवनदान दिलं तिथं खेळाडू सुनील सालुंके या फलंदाजाला. विस्फोटक बॅट्समन आहे सुनील सालुंके, त्याच बॅट्समनला जीवनदान दिलं. मागील मॅचमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती षटकार ठोकले होते सुनीलने. गोलंदाज तयार. यावेळी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजाचा केला जातोय. विकास पाटील तर देखील मी कौतुक करेल. अद्याप मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली षटक कशा प्रकारे हातलावी, इकॉनॉमिकल स्पेल कसा हातलावा याचं ज्वलंत उदाहरण विकास पाटील या गोलंदाजाने दिले. अद्याप चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 धाबा फलकावरती लागलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलंय. त्याचं कारण एकच की ॲक्युरेसी पहा त्या गोलंदाजाची. पिचिंग लाईन लेंथ अगदी चांगली पाहायला मिळते. यावेळी ऑप्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, त्यामुळे एकपेक्षा जास्त काही नाही आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. आफ्टर 1 ओव्हर्स रन्स टोटल 5 विथआउट लॉस. थँक्यू. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील या गोलंदाजाला प्राचारित करण्यात आलंय. देवीचा पाडा संघाचं पहिलं षटक विकास पाटील या गोलंदाजाचं लाजवाब राहिलं. भले एकही विकेट मिळाली नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून नाही. जमेची बाजू राजाराणी घोटसाठी की सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे, परंतु विकासचं देखील कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक अगदी चांगलं हाताळलं. फक्त धावा खर्च केल्या 5. आता प्रेशर क्रिएट केलाय इथे फलंदाजावरती. थोडासा दिशाहीन मारा, लाईन चेक करावी लागली. यस पंतचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. टोटल धाव फलकावर धावा 1नी भर पडेल. 6 धावा धाव फलकावरती. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि स्ट्राईकला खेळतोय. यावेळी लाऊड अपील केली होती. राकेश मैदानाच्या आतमध्ये. सुनील सालुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. राकेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अद्याप मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईड फेकला होता, त्यानंतर डॉट बॉलची सांगता राकेश हा गोलंदाज आपण पाहतो. हो, यावेळी शफल होऊन मारायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. सुनीलला देखील पूर्णपणे जाग्यावर उभं केलंय राकेश या गोलंदाजाने. अगदी चांगली गोलंदाजी राकेश च्या अद्याप आपण पाहतो. लगातार 2 चेंडू बीट केलेत. 3 षटकांचा सामना. वेळ फार कमी, त्यामुळे इथून जलद गतीने धावा कशा प्रकारे येतील, एखादा मोठा फटका लयमध्ये लगेच येऊ शकतो. सुनील सालुंके हा फलंदाज. प्रतीक्षा करावी लागेल. यावेळी देखील मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल 10 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. कोणतीही विकेट नाही अजून गेली. कव्हर रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. खेळाडू होते तिथे, परंतु आउटफील्ड मध्ये अडथळा निर्माण झाला.
बाउन्स बॉल झाला आणि अगदी डोक्याच्या वरून गेला, चौकार आलाय. मच नीडेड बाउंड्री, यावेळी प्रहार केलाय. इनसाइड आउटचा हा फटका. क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्हची चर्चा असते, परंतु इथे मात्र कव्हरच्या वरून अगदी ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं एखादा चौकार एखादा षटकार की लयमध्ये येऊ शकतो सुनील सालुंके, आणि तसंच काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो. यावेळी देखील खूप टप्प्याचा चेंडू, लाईन चेक करावी लागेल. यस, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. आता मात्र धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 17. वन बाउन्स वॉर्निंग दिलेली आहे. टोटल 17 ऑन बोर्ड. 17 धावा फलकावरती. यावेळी देखील क्लास, क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा पाठोपाठचा पलटवार. सुनील सालुंकेच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. राजाराणी घोटच्या डगआउटमध्ये नितलं शांतता होती. आता मात्र थोडंसं स्मित हास्य सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. सुनील सालुंकेचे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना राजाराणी घोट संघ जाऊन पोचलाय ते म्हणजे 21-21. एकही गडी न बाद. चला देवीचा पाडा टीम, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 21 धावा फलकावरती. 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा फलकावरती लागलेत. फिल्डिंगची फिल्म रचना लगेच करून घ्या देवीचा पाडा टीम. राहुल साळुंके गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 3रं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं. चला पंच, आपण देखील त्यांना ऑन करा. अतिरिक्त वेळ खर्च करून देऊ नका. 5च्या आतमध्ये सामने संपवायचे. वन विभाग अधिकारी येऊन गेले. त्यांनी सूचना देखील दिल्या. बिबट्याचा वावर आहे नितलस वावंजे परिसरामध्ये. 5 वाजता खेळ समाप्त झाला पाहिजे. प्रत्येक खेळाडू आपापल्या घरी सुखरूपरित्या पोहोचेल याची काळजी आयोजन कमिटीने घेतली पाहिजे, आणि त्यासाठी लवकर सामने सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. रुपेश साळुंकेच्या बॅटमधून हा तडाखा आपण पाहिला. षटकार ठोकलाय. जमेची बाजू आहे की अजूनही दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत राजाराणी घोट या टीमसाठी. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिजन मध्ये. खेळाडू तैनात परंतु झेल ड्रॉप होतोय बा. अशा चुका बऱ्याचशा मागत पडतील. रनआउटची संधी प्राप्त झाली आहे. कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होता परंतु फेकी तितकीच चांगली. कलेक्टिंग लाजवाब. त्यामुळे अतिरिक्त कोणतीही धाव नाहीये या चेंडूवरती. धावा मिळतील फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मध्ये टोटल धाव संख्या 28 धावा फलकावरती. (28) 28 धावा. राहुल साळुंकेचा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळी देखील बॅक टू द बॉल ड्राईव्ह केला जातोय. हलकासा ग्लान्स केला बॉलला. 1 धाव कंप्लीट. षटकातले तब्बल 3 बॉल आहेत. सुरुवात चांगली झाली होती षटकातली. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. फलंदाज रुपेश साळुंकेच्या बॅटमधून तडाखा आपल्याला पाहायला मिळाला.
आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न जरूर इथून राजाराणी घोट टीम करेल. अंतिम 3 बॉल. राहुल साळुंके पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळी प्रहार केलाय. मध्ये गॅप मध्ये चेंडू जातोय असं वाटलं होतं चेंडू अडवला जाईल, परंतु लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार. 4 चौकार. चार धावेने धावफलक फ्लाय. टोटल डबल तिरी 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन बोर्ड. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता, परंतु एक धाव कंप्लीट गेली. एका धावेच्या मध्येने पुढे जाईल संघ. टोटल 34 धावा धावफलकावरती. पहिलं षटक अतिशय दमदार राहिलं होतं. विकास पाटील या गोलंदाजाचा 5 धावा खर्च केल्या होत्या. पूर्णपणे सलामीला आलेले बॅट्समन कर्मवीर आणि धर्मवीर सुनील आणि रुपेशवरती प्रेशर क्रिएट केला होता. पहिल्या 9 बॉलवरती धावा फार कमी आल्या होत्या. त्यानंतर तुटून पडले फलंदाज सुनील आणि रुपेश. शेवटचा बॉल. शेवटचा बॉलवरती MS धोनी स्टाईलने ठोकलाय षटकार आणि 6 धावेने धाव फलकावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे टोटल 40 आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते देवीचा पाडा या संघासमोर. यस डीजे. पहिल्या सत्राचा समाप्तीनंतर धाव फलकावर धावा टॉस गमावल्यानंतर राजाराणी घोट संघाने बनवल्या 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलंय ते गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा संघासमोर. इथून कशा प्रकारे बॅटिंग राहील. सुजय सारखा बॅट्समन आहे. सुजयच्या कारकिर्दीत 2 बाईक्स त्याच्या नावावर आपण पाहतो. इथून सुजयवरती फार धुरा असेल देवीचा पाडा टीमची. राकेश आहे. राकेश पाहूया कशा प्रकारे खेळ करेल. 13.50 सरासरी इथून देवीचा पाडा संघ गाठेल का हे पाहणं तेवढं महत्वपूर्ण राहील. अंतिम सामना आजच्या दिवसातील. जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये जरूर दाखल होईल. यामध्ये मात्र शंका नाही.
चलिए दोस्तों, जाएंगे मैदान के अंदर। मुकाबला काटे का है, काटे के टक्कर होगी। राजा रानी घोट ने बैटिंग करते हुए बनाए 40 रन और 41 का लक्ष्य रखा है गांव देवी स्पोर्ट्स देवी सपाटा टीम के सामने। सभी दर्शकों का फिर से एक बार हम तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में। मैदान के अंदर प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर जाते हुए सुजय और राकेश, क्या इस रन का चेस हो पाएगा या डिफेंड करेगी राजा रानी घोट, ये भी देखने वाली बात होगी। मजा आएगा इस मुकाबले में, रोमांचक मैच जरूर देखने को मिलेगी, इसमें कुछ दो राय नहीं है। गेंदबाज तैयार, मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर लेके सुनील सालुंके के बल्ले से काफी रन आए इस मैच में। पिछले मैच में भी 2 छक्के दागे थे, बहुत अच्छे ऑलराउंडर है। अंपायर का ग्रीन सिग्नल, मैच ऑन। वो पहली गेंद पे हुक करना चाहते थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, क्या झेल पार कर पाएंगे, और ये झेल छोड़ दिया। आसान सा मौका था और वो मौका ठुकरा दिया यहाँ पर फील्डर ने। मैच में हमेशा हम कहते हैं पकड़ो क्या जीतो मैच, और आसानी सा मौका छोड़ दिया यहाँ पे। नाखुश रहेंगे गेंदबाज, आपको गेंदबाज को सपोर्ट करना है, उनके मनोबल बढ़ानी है, तो आपको फील्डिंग डिपार्टमेंट में आपको 100% एफर्ट देने होंगे, और उस एफर्ट थोड़ा सा कमजोर नजर आती हुई यहाँ पे राजा रानी घोट टीम। रन हालांकि अच्छे खासे स्कोर पर दागे, बट फील्डिंग आपको अच्छी करनी, मैच जीतना होगा तो। और देवी सपाटा टीम सुजय अभी स्ट्राइक पे नजर आते हुए, 14 का रन रेट है। वो पहली गेंद सुजय के लिए यॉर्कर किया था, मिनी हेलीकॉप्टर लगाना चाहते थे, शॉर्ट मिड विकेट रीजन में क्लियर करना चाहते थे, बट बल्ले और गेंद का कोई भी संपर्क नहीं। ये गेंद भी डॉट है, थोड़ा सा प्रेशर क्रिएट करेगी, डॉट गेंद है। गेंदबाज तैयार फिर से एक बार, ये सुनील का यह अगला बॉल और कमजोर शॉट देखने को मिला। लोअर फुल टॉस गेंद थी, एज लगी और शॉट थर्ड मैन में अच्छा गेंद को पकड़ा फील्डर ने, और इस गेंद पे मिलेगी सिर्फ सिंगल की मदद से रन संख्या आगे बढ़ते हुई 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। 1-2 रन से कोई फर्क नहीं पड़ेगा, राजा रानी घोट टीम को खुश रहेगी। बड़े शॉट आ नहीं रहे, आने की तलाश, अच्छी बैटिंग करनी होगी। सलामी की जोड़ी अंदर है, प्रारंभिक जोड़ी देवी सपाटा टीम की। टिट फॉर टैट जवाब देना पड़ेगा राजा रानी घोट टीम को, क्योंकि पहले ओवर में ज्यादा रन कुछ बनाए नहीं थे। घोट टीम ने भी 5 रन हालांकि बनाए थे, और वैसी शुरुआत रही कुछ देखने को मिल रही है गांव देवी स्पोर्ट्स देवी सपाटा टीम की। 1 रन मिलेगा, 1 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई। टोटल 4 बॉल के बाद 3 रन स्कोर कार्ड के ऊपर, मजा आएगा। एक बड़ा शॉट के प्रयास में बल्लेबाज नजर आते हुए दोनों भी। जब आप रन चेस करते हो तो प्रेशर पूरी तरह से बैट्समैन के ऊपर रहता है, और वही प्रेशर थोड़ा सा दिख रहा है अभी। वो इस बार भी आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, बैट और गेंद का कुछ भी संपर्क हो नहीं पा रहा है, और ये गेंद भी डॉट खेली जाएगी। अब प्रेशर पूरी तरह से बढ़ता हुआ देवी सपाटा टीम के ऊपर। अच्छी गेंदबाजी पावर प्ले में सुनील सालुंके के द्वारा। वो इस बार भी आड़े बैट से खेलने का प्रयास, एज लगी, शॉट फाइल लेग रीजन में कोई गलती नहीं करेंगे, और उसी के चलते ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या रोकती हुई सिर्फ 3 रन। अब आने वाली 12 गेंदें और 38 रनों की जरूरत। Yes, thank you very much. कृष्णा सर, ये मैच अभी थोड़ा सा फंसता हुआ नजर आता हुआ मेरे हिसाब से, क्योंकि पहली ओवर में जिस तरह से शुरुआत होनी चाहिए थी उस शुरुआत हुई नहीं देवी सपाटा टीम की। हालांकि सामने वाली टीम राजा रानी घोट की शुरुआत भी ऐसे हुई थी, 5 रन आए थे, बट अभी देवी सपाटा टीम की पहली ओवर के समाप्ति के बाद टोटल 3 रन बिना विकेट कोई नुकसान पर
प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर रुकी है। क्या आपको लगता है इस मैच में किसका पकड़ा भारी है? जी हाँ सर, बिल्कुल आपने सही कहा, लेकिन यहाँ पे 12 गेंदों में 38 रन की जरूरत है। परनपुर जी बॉलिंग मार्क पर देखते हुए राइट आर्म राउंड द विकेट। यहाँ पे राकेश पनिकर ने जिस तरह से गेंद खेली थी, महज मिला सिंगल। पहले ओवर में जैसे कि हमने देखा कि 3 रन आए, लेकिन यहाँ से इन दोनों बल्लेबाजों को हम भली बातें जानते हैं। सुबह से हम देख रहे हैं जिस तरह से सुजय ने छक्के दागे हैं, जिस तरह से राकेश ने छक्के दागे हैं। हमें पता है अगर इनको 2-3 बुरी गेंदें, खराब गेंदें मिली तो यकीनन मजा आएगा इस गेम में। हालांकि परनपुर जी एक नए बॉलर का यहाँ पे इस्तेमाल किया है। जिस तरह से हमने देखा पहले 2 मैचेस में कुछ अलग रणनीति थी राजा रानी घोट टीम की, यहाँ पे कुछ अलग। सुजय म्हात्रे, इनका गेम हम सुबह से देख रहे हैं। वही सुजय स्ट्राइक पर है, उठाना चाहते जरूर थे, लेकिन यहाँ पे गति से बीट किया। परनपुर जी काफी कॉन्फिडेंट लग रहे हैं यहाँ पे। जिस तरह से सुनील सालुंके ने गेंदबाजी की थी, उनके नक्शे कदम पर गेंदबाजी करते हुए हमें नजर आ रहे हैं। लाजवाब, मजा आएगा इस मैच में। महज 3 ओवर का मैच, क्वार्टर फाइनल का मुकाबला। यहां से जो टीम जीतेगी एक ट्रॉफी का हकदार जरूर बनेगी। 10 गेंदे, 37 की जरूरत। फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट आते हुए, यहां पे दिशा से भटके तो मिलेंगे फटके। देखना होगा अंपायर का इशारा क्या आता है। सर यहाँ पे देखा जाए तो परन ने जिस तरह से पहली 2 गेंदें फेंकी थी, मुझे लगता है वही लाइन और लेंथ को पकड़कर गेंदबाजी करनी चाहिए था उन्हें। जिस तरह से राकेश को बीट किया था, सुजय को बीट किया था, लेकिन यहाँ पे कुछ अलग करने की ईर्ष्या मन में आई और इसी पे अंपायर हम देख सकते हैं कि चर्चा कर रहे हैं। वाइट बॉल का इशारा आता हुआ। जी हाँ बिल्कुल, अंपायर ने समय लिया इस डिसीजन को देने के लिए, लेकिन एक उनका भी कहना है कि एक सटीक डिसीजन निष्पक्ष के तौर पर जाना चाहिए, किसी एक की साइड में नहीं जाना चाहिए, इसीलिए उन्होंने भी समय लिया और नतीजा आया वाइट बॉल। इस वाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर 5 रन। अब 10 गेंदे, 36 रन की जरूरत। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आते हुए परन। सुजय को यहाँ पे लोअर फुल टॉस से थी, ललचाया जरूर था, लेकिन यहाँ पे गति से बीट करते हुए परनपुर जी, वाह भाई वाह, क्या लाजवाब गेंदबाजी यहाँ पे नजर आ रही है। जिस तरह से स्लोवर वन डाल रहे हैं सुजय, जो कि बड़े शॉट खेलने के लिए जाने जाता है खिलाड़ी, सुबह से न जाने कितनी गेंदें इन्होंने गंवाई है, लेकिन यहाँ पे संघर्ष करते हुए एक एक रन के लिए तरसती हुई यहाँ पे देवी चपाड़ा टीम हमें नजर आ रही है। फिर से एक बार आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद गाली थी। ये लाइन सही है, ये लाइन सटीक पकड़ी है यहाँ पे परनपुर जी ने। फिर से एक बार डॉट बॉल। 3 ओवर के मैच में परसेंटेज ऑफ डॉट बॉल अगर आपका ज्यादा है तो आपको संघर्ष जरूर कर रहे हैं आप। जिस तरह से हमने देखा 3 डॉट गेंदे इस ओवर में फेंकी है परन ने। 8 गेंदे, 36 की तलाश देवी चपाड़ा टीम को। क्या आएगा बड़ा शॉट? जी नहीं। यहाँ पे फिर से एक बार दिशा से भटके हुए नजर आ रहे परन। अंपायर का इशारा, यहाँ पे वाइट बॉल। 8 गेंदे, 35 रन की जरूरत। सुजय को बाजुएं खोलनी होगी। जो दमखम हम सुबह से देख रहे हैं उनकी बल्ले से, वही अभी दमखम दिखाना होगा। मारिए चौका छक्का, जिताइए अपने टीम को, या फिर परन फिर से एक बार डॉट गेंद का सिलसिला जारी रखेंगे। देखना दिलचस्प होगा। उड़ाया उड़ाया, ये गेंद गई तारामंडल में, बिना टिकट के, बिना पासपोर्ट के। 6-6-6। थैंक यू डीजे। इस छक्के के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 रन, 7 गेंदे, 29 रन की जरूरत। जी हाँ सर, डीजे ने बिल्कुल कहा, सुबह से लेकर शाम तक हम छक्के देख रहे हैं इस सुजय म्हात्रे के। उसने अभी दमखम दिखाया, लेकिन यहाँ पे राजा रानी घोट टीम भी यहाँ पे हम देख सकते हैं क्या करती है। 7 गेंदे, 29 रन। आखिरी गेंद इस ओवर की, परनपुर जी टू सुजय म्हात्रे।
क्रॉस द लाइन डाली थी गेंद, यहाँ पे नतीजा बीट हुए 2 ओवर के समाप्ति के बाद मात्र 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पे। आने वाली 6 गेंदें 29 की जरूरत देवीचापाड़ा टीम को। आखिरी गेंद किसके हाथ में होगी कमान। 6 गेंदें 29 की जरूरत। शायद प्रणय के हाथ में दी ये गेंद। लेफ्ट आर्म राउंड द विकेट जरूर आएंगे वो। राकेश पनिकर सुबह से लेके काफी फॉर्म में नजर आ रहे हैं, लेकिन वो दमखम दिखाना होगा। 6 गेंदें 29 रन की जरूरत है। कल के मुकाबले जो भी रहेंगे, अगर मैच देख रहे तो वो जल्द से जल्द आने की कृपा कीजिए। पहली गेंद प्रणय टू राकेश, उड़ाया उड़ाया, लेकिन यहाँ पे फील्डर दौड़ते हुए नजर आ रहे हैं। रुपेश सालुंके, कोई गलती नहीं होगी इनसे, लगता हुआ पहला झटका। थैंक यू डीजे। थैंक यू डीजे। जी हाँ, गलती तो हुई है, मुझको राणा जी माफ करना। जो कि डॉट बॉल जो आए हैं देवीचापाड़ा टीम के इनिंग में, ये चुपते होंगे अभी बल्लेबाजी करने वाले टीम को। मात्र 5 गेंदे अब जरूरत है 29 रन की। राकेश पनिकर जो कि फॉर्म में थे वो पैवेलियन में लौटे, अब आए हैं विकास यानी कि नॉन्टी। कौन भूलेगा इस खिलाड़ी को, जिस तरह से ब्राह्मण करोला के खिलाफ जो फील्डिंग की थी उन्होंने। इसी वजह से, सिर्फ इस खिलाड़ी की वजह से क्वार्टर फाइनल में जगह बना पाई है देवीचापाड़ा टीम। लेकिन यहाँ पे 5 गेंदे 29 रन के 5 छक्के दाग पाएंगे कि बड़े शॉट आएंगे। प्रणय जो कि काफी अच्छी लाइन और लेंथ उन्हें मिली है आज के पूरे दिन में। फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड द विकेट, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, सामने उठा के खेला है फाइन लेग की तरफ। फील्डर दौड़ते हुए कितने रन लेंगे। जब तक खिलाड़ी गेंद को पकड़े फेंके तब तक पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने का। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचता हुआ 14 रन। 4 गेंदे 27 रन की जरूरत। कृष्णा सर, हम हालांकि में देखा कल भी देवीचापाड़ा टीम 40+ पूरे दिन में अच्छी खेली, क्रिकेट खेली और बेलवल टीम के साथ क्वार्टर फाइनल का मुकाबला कल का हमने देखा और कल भी परास्त किया बेलवल टीम ने। और इस बार भी वैसे नज़र कुछ आता हुआ, क्योंकि सुबह से लेकर अच्छी क्रिकेट खेली थी देवीचापाड़ा टीम ने, गांवदेवी स्पोर्ट्स देवीचापाड़ा टीम ने। और क्वार्टर फाइनल में थोड़ा सा कमजोर नजर आती हुई, निराशजनक बैटिंग रही, गेंदबाजी रही और उसी के चलते पूरी तरह से बैकफुट पे ढकला राजा रानी घोट इस टीम ने। तो इस बार फुल टॉस गेंद थी, मिड विकेट रिजर्व में फील्डर है, बट उनके सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा पार 4। यस, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे। 4 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 18 रन मैदान के अंदर स्कोर बोर्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, फिर से एक बार लॉफ्ट करने का प्रयास मॉन्टी का। बैट और गेंद का कोई भी संपर्क नहीं, बैट स्विंग बिल्कुल भी बढ़िया था, बट टोटल स्कोर रुकता हुआ टोटल 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। राकेश बाद हो चुके। सुजय ने काफ़ी निराश किया, काफ़ी गेंदें डॉट के लिए, काफ़ी भरोसा जताया था टीम ने, बट उस भरोसे को साबित नहीं कर पाए और इस मैच को गंवाना पड़ा देवीचापाड़ा टीम को। और इसी के चलते सुपर 5 में पहुंचती हुई राजा रानी घोट। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम देवीचापाड़ा। यस दीदी।
तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने खरं तर पहिलं षटक अप्रतिम टाकलं आणि बॅटिंग करत असताना चांगल्या धावा जोडल्या खात्यामध्ये